एक रहस्य. लॅपटॉपवर एकापाठोपाठ 5 वेळा हलका आवाज आल्यावर विजय विचारमग्न झाला. त्याच्या कपाळाला किंचित आठ्या पडल्या. याचा अर्थ त्याला नुकतंच कोणीतरी मेल केलं होते. आपल्या काकांबरोबर जेमतेम 15 मिनिटांपूर्वीच तो बोलला होता. मग रात्री एवढ्या उशिरा ते कशासाठी त्याला मेल करू शकणार होते? त्यानं ते मेल ज्या क्रमानं आले होते त्या क्रमाने एकापाठोपाठ उघडले आणि पहिला मेल वाचला. त्यावेळी तो चक्रावूनच गेला. 9. काहीच न समजून तो त्या मेलकडे नुसता पाहत राहिला. त्यानंतर त्याने दुसरा मेल उघडला. त्यामुळे पहिल्या मेलचा अर्थ लागू शकेल असं त्याला वाटत होतं. परंतु तो तर त्याहूनही गोंधळात टाकणारा होता. प्रत्येक गोष्ट नेहमीच दिसते तशी नसते. काही वेळा तुम्ही तिच्याकडे अधिक खोलात शिरून पाहावं लागते. भगवद्गीतेचा अभ्यास कर. ज्ञानाचा मोठा स्रोत आहे. मायेच्या या सागरात नेहमीच सत्याचं एक बेटही असतं. त्यानंतर हळूहळू तो तिसऱ्या मेलकडे वळला. मात्र त्यामुळे तो अधिकच बुचकळ्यात पडला. पहिल्या 2 मेलप्रमाणे तो मेलही संदिग्धच होता. मी नेहमीच महान अशोकाच्या आज्ञांचे पालन केले आहे. तूही त्यांच्या आज्ञांचं पालन करावं अशी मी तुला कळकळीची विनंती करतो. त्या राजाज्ञांचा माझ्या जीवनात मला चांगलाच उपयोग झाला आणि माझ्यावर विश्वास ठेव, त्या तुलाही शोधयात्रेकडे घेऊन जातील. 4था मेल उघडावा की नाही अशा संभ्रमात तो पडला. परंतु अखेरीस त्याने त्यावर क्लिक केलं. तो वाचल्यावर तो आश्चर्याने थक्क झाला आणि अत्यंत गोंधळात पडला. मला काही झालं तर तू त्या 9चा शोध घेतला पाहिजेस. तू जर अधिक सखोल अर्थ शोधलास तर तुला तो सापडेल. गेली 25 वर्ष मी सांभाळून ठेवलेली इतिहासाची 2000 वर्ष आता तू खुली केली पाहिजेस. सत्याचा मार्ग अनुसर, म्हणजे कोणत्याही आभासातून किंवा मोहजालातून तुझा मार्ग तुला सापडेल. आता त्याला चिंता वाटू लागली. त्याचं बोलणं झालं होतं त्यावेळी त्याचे काका चांगले होते. कोणत्याही संकटाचा अंदाज त्यांना आला असावा असं त्यांच्या आवाजावरून तरी अजिबात वाटत नव्हतं. शिवाय गेली 25 वर्ष ते काय सुरक्षित ठेवत होते त्याचे काका नक्कीच शारीरिक दृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या दुर्बल नव्हते. विजयचे हात अनिश्चित माऊसवरून भिरभिरले. आता फक्त एकच मेल उरला होता. तो पुन्हा एकदा संभ्रमात पडला आणि नंतर त्याने तो अखेरचा मेल उघडला. तो एक 4 शब्दांचा पुन्हा एकदा संदेश होता. ग्रेग व्हाईट, त्यांच्याशी बोल. त्याला त्याचा काहीच अर्थ लागत नव्हता. त्याचे काका त्याला असले निरर्थक आणि संदिग्ध संदेश का पाठवत होते याविषयी तो अचंबित झाला होता. कारण त्यावेळी भारतात रात्रीचे 11 वाजून गेले होते. विजयनं घड्याळावर नजर टाकली. त्याचे काका रात्रीच्या वेळी झोपले असतील आणि त्यांचा स्वयंपाकी ही आपल्या अपार्टमेंटमध्ये आराम करत असेल असा त्याने विचार केला. त्या दिवशी संध्याकाळी त्यांना फोन करावा असं त्याने ठरवलं. त्यावेळी भारतात सकाळ असती. त्या ईमेल मागचं गूढ उकलण्यासाठी तोपर्यंत वाट पाहावीच लागणार होती. विजय भांबावलेल्या अवस्थेत बसला होता. आपल्या काकांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या काकांचा मृत्यू नव्हे, त्यांचा खून. त्यानं मनातल्या मनात आपलं वाक्य दुरुस्त केलं. त्याचा चेहरा संतापून फुलून गेला. ते गूढ संदिग्ध मेल त्याला ज्या दिवशी मिळाले होते त्याच दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमीही त्याला समजली होती. होमी मेहता हे त्याच्या काकांचे वकील होते. त्याचे काका त्यांच्या अभ्यासिकेत मृतावस्थेत सापडले याची माहिती देण्यासाठी त्यांनी त्याला फोन केला होता. त्यांचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आले होते. अभ्यासिकेची कसून तपासणी करण्यात आली होती, परंतु इतर खोल्यांना स्पर्शही करण्यात आला नव्हता. विजय थेट दिल्लीला पोहोचला होता. त्याच्या काकांच्या अंत्ययात्रेला थोडेच लोक उपस्थित होते, कारण
त्याच्या काकांना थोडेच मित्र होते आणि गेल्या काही वर्षात त्यांना एकांतवासात आयुष्य जगावं लागत होतं. अंत्यसंस्काराला आलेली अखेरची व्यक्ती नुकतीच निघून गेली होती आणि तिथं अगदी मुठभर जवळचे लोकच उरले होते. होमी मेहता या वकिलांखेरीज डॉक्टर शुक्ला हे विक्रमसिंग यांचे जिवलग मित्र होत आणि त्यांची मुलगी राधा तिथे थांबले होते. शुक्ला 65 वर्षांचे होते. त्यांची नजर तीक्ष्ण आणि सावध होती. त्यांची विशीतली मुलगी सडपातळ होती. तिचे केस लांब आणि काळेभोर होते. लांबलचक दाट केस असलेल्या पापण्यांच्या बदामी आकाराच्या डोळ्यांनी ती विजयकडे करुणार्द्र नजरेने पाहत होती. तिचा चेहरा अगदी आखीव रेखीव होता. मला हेच कळत नाही की का, विजयनं अखेरीस आपल्या मनातील संभ्रम शब्दात व्यक्त केला. त्याचा आवाजही दाटून आला. अगदी बालपणापासूनच तो आपल्या काकांच्या सानिध्यात होता. त्यास खास पथकानं खून झालेल्या स्थळाची तपासणी पूर्ण केली आणि त्यांना सापडलेले पुरावे गोळा केले होते. मात्र कोणतेही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले नसल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. कित्येक प्रश्न अनुत्तरितच आहेत, होमी म्हणाली. खुन्यांचा या खुनामागचा हेतू काय होता याचा कोणताही धागादोरा कशातूनही मिळू शकलेला नाही. हा एक सुनियोजित हत्येचा कट होता. त्या दिवशी स्वयंपाक्याची सुट्टी होती हे त्यांना माहीत होतं. शिवाय सर्व नोकर आपापल्या घरी निघून गेल्यानंतरची वेळ त्यांनी निवडली होती. यातली आश्चर्याची बाब अशी आहे की विक्रमच्या लॅपटॉपखेरीज इतर कोणतीही वस्तू चोरीस गेलेली नाही. लॅपटॉपच फक्त सापडत नाही, अभ्यासिकेत सगळा पसारा पडलेला आहे. सगळीकडे पुस्तक, फाईल्स अस्ताव्यस्तपणे जमिनीवर टाकून फेकून दिसलेल्या आहेत, परंतु इतर कोणत्याही खोलीला त्यांनी स्पर्शही केलेला नाही. असे दिसते की ते बहुधा कोणत्या तरी विशिष्ट वस्तूचा शोध घेत होते. ती गोष्ट अभ्यासिकेत असली पाहिजे असं त्यांना वाटत असावं. सुरक्षा यंत्रणांचे खास तंत्रज्ञान हल्लेखोरांना माहिती असावं असा पोलिसांचा कयास आहे, होमींनी असं म्हटलं. आणि काहीतरी लक्षात आल्याप्रमाणे एकदम खांदे उडवत ते म्हणाले, तरी मला सारखं आश्चर्य वाटत असे की तुझ्या काकांनी एवढी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा का बसवून घेतली होती. तिच्यावर त्यांनी नक्कीच लाखो रुपये खर्च केले होते. काका त्या घुसखोरांना ओळखत असावेत असं तुम्हाला वाटतं का. विजय पुन्हा विचारमग्न झाला होता आणि त्याच्या कपाळावर पुन्हा आठ्या पडल्या होत्या. होमींनी नकारार्थी मान हलवली. आणखी काहीतरी आहे, होमी आग्रहपूर्वक म्हणाले. काय बोलावे ते सुचत नव्हतं. शब्द शोधत असल्याप्रमाणे ते म्हणाले, हे मला समोर आणावे लागते आहे, त्याबद्दल माफ करा, पण मी आधीच नाही म्हणजे मी हे आधी तुला सांगू शकलो नव्हतो. ते काहीच घुटमळले. त्यांनी त्यांचा शिरच्छेद केला, पण फरशीवर रक्ताचा एक थेंबही नव्हता. ही माहिती बाकीचे पचवत असताना तिथे भयान शांतता पसरली होती. शुक्ला बोलू लागले, कदाचित जाण्याआधी त्यांनी रक्त पुसून टाकलं असेल. त्यांनी असं सुचवलं असलं तरी खुन्यांनी खुनानंतर साफसफाई करण्याचा त्रास घेतला असेल यावर त्यांचाही खरोखर विश्वास नसावा असंच त्यांच्या आवाजावरून वाटत होतं. तिथल्या फरशी पुसण्याच्या साधनावरही रक्ताचा एखादा साधा थेंबही नव्हता. होमी पुन्हा एकदा घुटमळले. मग काय, विजयनं विचारमग्न होत विचारले. होमींनी उत्तर दिलं. जणू काही ते जे सांगणार होते त्यावर त्यांच्यापैकी कोणाचाच विश्वास बसणार नाही असं त्यांना वाटत असावं. मानेतील रक्तवाहिन्या बंद करण्यात आल्या होत्या. तुम्ही काय बोलत आहात, याचा काय अर्थ होतो, विजयनं विचारलं. त्या वकिलांच्या शब्दांचा अर्थ विजयला लागत नव्हता. म्हणजे ज्यावेळी त्यांनी मुंडकं उडवलं
त्याचवेळी रक्ताचा एक थेंबही खाली पडू न देता बहुधा त्या रक्तवाहिन्या त्यांनी सुन्न करून टाकल्या होत्या. ही गोष्ट अशक्य वाटत असली तरी ती नाकारता येत नाही. ते म्हणाले, काकांनी हल्ल्यापासून त्या किल्ल्याला सुरक्षित बनवलं होतं, पण तरीही सुरक्षा यंत्रणेचा भंग झाला होता. शिवाय काकांनी पाठवलेल्या मेलचं कोडही त्याला पडलं होतं. त्याच्या असं लक्षात आलं की त्याच्या काकांनी बहुधा मृत्यूच्या सुमारास भराभरा ते ईमेल पाठवले असावेत. कदाचित त्यांच्या मृत्यूच्या काही मिनिटांआधी त्यांनी ते पाठवले असावे. त्याचे काका त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते का? ईमेल्समध्ये छुपा संदेश होता का? आणि आता तो संदेश तो कसा शोधून काढणार होता? धन्यवाद. चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा.